घडामोडीची ही मोठी बातमी म्हणावी लागेल। या दोघांनाही आता पीएमओ कार्यालयातून फोन गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि त्यांना मंत्रिपद देणार नसल्याची देखील माहिती देण्यात आलेली आहे। मागच्या मंत्रिमंडळामध्ये जर आपण पाहायला गेलं तर नारायण राणे हे सूक्ष्म व लघु उद्योग मंत्री होते, तर भागवत कराड हे अर्थ राज्यमंत्री होते। आता ह्या दोघांनाही मंत्रिमंडळामध्ये संधी मिळणार नाहीये। खरं तर अपेक्षा होती की नारायण राणेंना कुठेतरी संधी दिली जाईल, कारण कोकणातला एक महत्त्वाचा चेहरा आहे। महाराष्ट्रातलं मराठा राजकारण पाहता कुठेतरी नारायण राणेंचं नाव आघाडीवर होतं, मात्र सध्या जी माहिती समोर येते त्यानुसार त्यांना आता संधी मिळणार नाहीये। परंतु दुसरीकडे मराठा समन्वय साधण्याचा प्रयत्न देखील या मंत्रिमंडळामध्ये झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। खास करून प्रतापराव जाधव जो मराठा चेहरा आहे, मुरलीधर मोहोळ असतील, ह्या सर्व दोन महत्त्वाच्या नेत्यांना आता मंत्रिमंडळात समावेश करण्यात आलेला आहे। आज संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत 7:15 वाजता हे महत्त्वाचे नेते जे आहेत ते शपथ घेताना आपल्याला पाहायला मिळतील। मात्र मागच्या मंत्रिमंडळातले जे दोन महत्त्वाचे चेहरे होते त्यांना आता संधी मिळणार नसल्याची बाब स्पष्ट झाली आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर हे जे सध्या सिलेक्शन होते हे मेरिटवर होते असं म्हणावं लागेल निलेश। दीपक, महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या प्रांतांचा यासोबतच जाती समुदायाचा देखील या ठिकाणी समन्वय साधण्याचा प्रयत्न केला जात असल्याची माहिती आहे। खरं तर नारायण राणे यांच्या बाबतीत जर आपण बोलायला गेलं तर नारायण राणेंना ऑलरेडी स्पष्ट केलं होतं की खासदारकी आपण लढणार नाहीये, आपल्याला खासदारकीचं तिकीट नको। मात्र नंतरच्या काळात कोकणात ज्या घडामोडी घडल्या त्यानंतर भाजपच्या वतीनं नारायण राणे यांनाच लढावं लागेल असं पद्धतीची स्पष्ट माहिती सांगण्यात आली होती। नारायण राणेंचं वय पाहता कुठेतरी त्यांनाच मंत्रिमंडळ असेल किंवा खासदारकी असेल यापासून कुठेतरी 2 अंतर राखण्याचा प्रयत्न केला होता। मात्र आता सध्या जर आपण पाहायला गेलं तर कुठेतरी याच गोष्टींचा विचार करून नारायण राणेंना जे आहेत ते मंत्रिमंडळात समावेश होणार नसल्याची आता बाब समोर येते। मात्र नारायण राणेंच्या ऐवजी मराठा चेहरा महाराष्ट्रामध्ये देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि त्यामुळेच कुठेतरी हे दोन महत्त्वाचे चेहरे जे आहेत ते देण्यात आलेले आहेत। राहिला प्रश्न भागवत कराड यांचा, तर भागवत कराड ओबीसी नेते आहेत, तर त्यांच्या जागेवर आपल्याला पाहतोय की रक्षा खडसे हा एक महत्त्वाचा ओबीसी चेहरा जो खास करून उत्तर महाराष्ट्रामध्ये महत्त्वाचा आहे, यासोबतच जातीय समीकरण साधणारा आहे, त्यांना या ठिकाणी संधी दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। दीपक, निलेश, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। तिथे रावेरच्या नवनिर्वाचित खासदार रक्षा खडसेंची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागली, त्यांना मंत्रिपदासाठी